आपण सगळे विठ्ठल, दत्त, शिव, राम वेगवेगळ्या नावांनी देवाला मानतो. पण कधी विचार केला आहे का, हे सगळे वेगवेगळे संप्रदाय आहेत की एकाच सत्याचे वेगवेगळे मार्ग? महाराष्ट्राची भूमी ही संतांची, भक्तीची आणि संप्रदायाची भूमी आहे. इथे अध्यात्म फक्त मंदिरात नाही तर लोकांच्या जगण्यात आहे. महाराष्ट्रात अनेक संप्रदाय विकसित झाले आणि प्रत्येक संप्रदायाने समाजाला एक वेगळा मार्ग दाखवला. जसं की वारकरी संप्रदाय, विठ्ठल भक्ती, वारी, अभंग, जिथे संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम आणि बरेचसे संत यांनी समानतेचा आणि भक्तीचा संदेश दिला. तसंच दत्त संप्रदाय, जिथे गुरुतत्वाला सर्वोच्च स्थान आहे आणि स्वामी समर्थ यांसारख्या संतांनी लोकांना आध्यात्मिक मार्गदर्शन दिलं. नाथ संप्रदाय, ज्याला आपण गोसावी परंपरा म्हणूनही ओळखतो, हा योग, तपश्चर्या आणि आत्मशक्तीचा मार्ग आहे. महानुभव संप्रदाय, जिथे साधेपणा, नैतिक जीवन आणि भक्ती यांना खूप महत्त्व आहे. आणि याशिवाय प्रत्येक घरात दिसणाऱ्या परंपरा, कुलदैवत, देवी उपासना, ग्रामदेवता या सगळ्या देखील आपल्या जीवनाचा भाग आहे. हे सगळे संप्रदाय वेगळे दिसले तरी त्यांचा उद्देश एकच आहे: मानसिक शांती, आत्मिक प्रगती आणि चांगलं जीवन. पण या सगळ्या भक्ती परंपरामध्ये एक असा संप्रदाय आहे ज्याने फक्त अध्यात्मच नाही तर समाजात शक्ती, शिस्त आणि धैर्य निर्माण केलं, आणि तो म्हणजे रामदासी संप्रदाय. या परंपरेचे प्रवर्तक होते समर्थ रामदास. रामदासी संप्रदाय आपल्याला फक्त भक्ती शिकवत नाही, तो शिकवतो मजबूत कसं बनायचं. इथे रामभक्ती आहे, पण त्यासोबतच आहे शौर्य, शिस्त आणि जबाबदारी. राम आणि मारुती उपासना, व्यायाम, आखाडा परंपरा हे सगळं या संप्रदायाचा भाग आहे. समर्थ रामदासांनी सांगितलं, शरीर आणि मन दोन्ही मजबूत असले पाहिजे, कारण कमजोर माणूस ना स्वतःचं संरक्षण करू शकतो ना समाजाचं. त्यांचे ग्रंथ, दासबोध आणि मनाचे श्लोक हे फक्त धार्मिक नाही तर जीवन कसं जगायचं याचं उत्तम मार्गदर्शन करतात. इतिहासातही या संप्रदायाची मोठी भूमिका आहे. समर्थ रामदासांनी समाजात धैर्य आणि संघटन निर्माण केले आणि त्यांच्या विचारांचा प्रभाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही दिसतो. आजच्या काळात जेव्हा आपलं जीवन तणावपूर्ण झालं आहे, रामदासी संप्रदाय आपल्याला आठवण करून देतो की भक्ती करताना दुर्बल नाही तर मजबूत व्हायला हवं. महाराष्ट्रातील प्रत्येक संप्रदाय आपल्याला काहीतरी वेगळं शिकवतो. कोणीतरी भक्ती, कोणीतरी ज्ञान आणि कोणीतरी शक्ती. आणि म्हणूनच हिंदू धर्म हा एक मार्ग नाही तर अनेक मार्गांनी चालणारी एक सुंदर परंपरा आहे. पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय वेगळा, गूढ आणि शिस्तबद्ध संप्रदाय, महानुभव संप्रदाय.